मिरज कृष्णा घाट रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात। दुचाकीस्वार जखमी, पथदिवे नसल्याने रस्ता मृत्यूचा सापळा। माजी नगरसेवकांच्या अनागोंदी कारभाराचा परिणाम, योगेंद्र थोरात यांचा आरोप। मिरज कृष्णा घाट रस्त्यावर लोखंडी पुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे। रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातात दुचाकी वाहन चालक मुबारक मुतवल्ली राहणार कुडची हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे। या अपघाताचं कारण नेमकं स्पष्ट झालं नसलं तर या मिरज कृष्णा घाट रस्त्यावर पथदिवे नसल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे। या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाले असून कित्येक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे। महाराष्ट्रातील खेडी अंधारमुक्त झाली, पण सांगली महापालिका क्षेत्रामध्ये हा भाग मात्र अंधारातच राहिला। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरज कृष्णा घाट रस्त्यावर पथदिवे बसवण्याची मागणी वारंवार केली आहे। सांगली महापालिकेचे पथदिव्यांचा ठेका सूर्या कंपनीला देण्यात आला आहे। त्याचा कोटा पूर्ण झाला असला तरी माजी नगरसेवकांनी गरजेपेक्षा जास्त पथदिवे अन्य ठिकाणी लावल्याने आता कंपनीने हात वर केल्याचा आरोप योगेंद्र थोरात यांनी केला आहे। या मार्गावरील रेल्वे उड्डाणपूलवरील हे पथदिवे 2 महिने झाले बंद अवस्थेत आहेत। महापालिका प्रशासन, PWD तसेच रेल्वे प्रशासन यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मिरज कृष्णा घाट रस्त्यावर प्रवास करण्याची वेळ आली आहे। मिरज कुपवाड मध्ये जो विस्तारित भाग आहे, आज आपण पाहिलं तर विस्तारित भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत, अपघात होत आहेत। खांब काय, लाईट नाही, खांब नाहीत, काहीच नाहीत। यासाठी परवा एक मीटिंग झाली होती, माननीय आमदार खाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त साहेब होते। आम्ही त्यावेळेला मागणी पण केली की ज्या विस्तारित भागानं नव्यानं रोड झालेले आहेत, नव्यानं वस्त्या झालेल्या आहेत, या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत। जसं निलजी बामणी रोड असेल, नायकवाडी कॉलनीकडचा परिसर असेल, जुना हरिपूर रस्ता असेल, बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीत, खांब नाही, अशा 10-10, 20-20 गल्ल्या अंधारात असतात। खाजा वस्तीचा मेन रोड असेल, मान्य आयुक्त साहेबांनी सांगितलं की समुद्रा नावाची कंपनी आहे आणि त्यांनी 40,000 दिवे लावणार होते, त्यांनी लावले। मात्र शहरी भागात जिथं 10 लाईटची गरज होती तिथं तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी 15 लावून घेतले, 20 लावून घेतले आणि असे जवळजवळ शहरी भागात 2,500 दिवे हे जुन्या क्षमतेपेक्षा जास्त लावलेले आहेत। आयुक्त साहेबांनी हे पण विचारलं की तिथून काढून विस्तारित भागात लावू द्या काय, तेव्हा याला त्या भागातील नगरसेवकांनी विरोध केला। चला, आम्ही कुणाचे काढून इकडे लावा मत नाही, मात्र आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली की विस्तारित भागात लाईट लावणं आवश्यक आहे। समुद्रा कंपनीच्या काहीतरी त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे की महापालिकेने लाईट विकत घ्यायची नाही, महापालिकेने विकत घ्यायची नाहीत, ते लावत नाहीत। अशा द्विधा अवस्थेमध्ये लोकांचं खूप प्रचंड प्रमाणात हाल होत आहे आणि अशा ह्याच्यातच तुम्ही घरपट्ट्या 10-10 पट वाढवून देतात, तर लोकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत। आज आम्ही रस्ते केलेत, सर्व गोष्टी केलेल्या आहेत, मात्र जर रात्री लाईट नसेल, 2-2 कोटीचे लोकांनी बंगले बांधलेत, चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्यात। या लोकांना पण जसं शहरातल्या लोकांना जसं सुविधा मिळायचा अधिकार आहे, तसा या लोकांना पण अधिकार आहे। त्यामुळे लवकरात लवकर मिळालं पाहिजे, अन्यथा मला परत एकदा कंदील आंदोलन चालू करावं लागेल। रेल्वेच्या माध्यमातून कृष्णा घाटाकडे जायच्या रोडला ब्रिज झाला, लाइटिंग झाली, सांगली, मिरज, कुपवाडमधून माणसं बघायला पण आली। पण मला आज मोठ्या खेदानं मला सांगा वाटतं की गेली 2 महिने तिथं लाईट बंद आहे, तेव्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली पाहिजे। रेल्वे प्रशासन असेल, MSCB असेल, काय त्रुटी आहे त्या दूर करून लाईट पुलावरचे चालू करून घेतले पाहिजे। प्लस कृष्णा घाटापर्यंत पहिल्यापासून लाईटच नाही। जेव्हा आमचे गावठाणावरची लोक, कृष्णा घाटावरची लोक तिकडे जात असतात, रात्री कुत्रं आडवं येतं, अपघात होतात, हाताला हात दिसत नाही एवढा अंधार असतो, कारण त्या तिकडे अजून वस्ती पण नाही आहे। त्यामुळे तिकडे पण लाईटची व्यवस्था झाली पाहिजे। आजकाल कुणाकडं न्याय मागायचा हेच काय हेच राहिलं नाही, कारण महापालिकेचा जो म्हणजे इलेक्ट्रिक विभाग आहे त्याच्याकडे क्लार्क नाहीत, शिपाई नाही, फक्त एक अधिकारी आहेत आणि ते पण सध्या करायची कुणाचीच मानसिकता नाही। यासाठी प्रशासक काळात आम्हाला वाटलं होतं जास्त कामं होतील, मात्र नगरसेवक नाहीत, आम्हाला महासभेत भांडता येत नाही। आता प्रशासक काळ कधी संपेल माहीत नाही, तेव्हा प्रशासकांना माझी विनंती आहे की निदान लोकांना लाईटची तर व्यवस्था करण्यात यावी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।